पायवाट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मुलं शाळा कॉलेजला गेली. सकाळची न्याहारी झाली की आप्पा रामाच्या देवळात जाऊन बसत असत. स्पीकरवर लावलेला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मनाला शांत करत होता. मंत्राचा अर्थच मुळी मनाला त्राण देतो तो. भविष्यकाळाच्या चिंतेतून घटकाभर का होईना मंत्रामुळेच विसावा मिळतो. आप्पा पायरीवर बसले. अलीकडे ते खूपच थकले होते. संसाराचा व्याप कमी का होता? लग्न बिराड न थाटताच त्यांचा संसार चालला होता. हो, आश्चर्याचीच गोष्ट. आप्पा हाडाचे शिक्षक होते. रिटायर्ड झाले आणि मग शहरातून येऊन आपल्या गावी त्यांनी आपलं बस्तान बांधलं. आप्पांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. आप्पा मामांकडे वाढले, शिकले, मोठे झाले आणि मग तिथून बाहेर पडले. नोकरी लागली, पण लग्न करावं असं कधी वाटलं नाही. मुलांची आवड होती, पण ती स्वतःचीच हवी असाही काही अट्टाहास नव्हता. शाळेच्या मुलांवर जीव जडला आणि मग शिक्षकी पेशा हाच त्यांचा धर्म आणि कर्म झालं. रिटायर्ड झाले आणि मग ते गावी आले. गावातल्या शाळेत स्वेच्छेनं काम केलं. मजुरांच्या मुलांना शिकवणं, वयोवृद्ध लोकांना शब्दांची तोंड ओळख करून देणं, हे काम मनापासून ते आजतागायत करत राहिले. काही वर्षांपूर्वी गावात पूर आला होता. तेव्हा घरच्या घरं वाहून गेली होती. वेठबिगारी आणि गरीब मजूर शेतकऱ्यांचा त्यात मृत्यू झाला होता. ते पाहून आप्पांचं हृदय हेलावलं. आपल्या घराच्या बाजूलाच त्यांनी 4 भिंतींची एक मोठी खोली बांधून घेतली आणि तिथेच त्यांनी अनाथ मुलांसाठी आश्रयालय सुरू केलं. ही मुलं अनाथ नाहीत, ती माझीच आहेत अशा भावनेने त्यांना वाढवलं. त्यातली 1-2 जण आता मोठे होऊन शिकून त्यांना नोकरीसुद्धा मिळाली होती. अनाथ आश्रमातून ते बाहेर पडले होते. स्वतःच्या पायावर उभे राहिले होते. आप्पांचे संस्कार एवढे चांगले होते की अजूनही बाहेर पडलेली ती मुलं इथे येतात. अनाथ आश्रमात होईल तशी मदत करतात, श्रमाच्या रूपाने किंवा पैशांच्या रूपाने. पण आता आप्पा थकले होते. अशी किरकोळ मदत त्यांना पुरणारी नव्हती. त्यांच्या मागे या अनाथ आश्रमाचा भार कुणीतरी उचलणारे भक्कम खांदे हवे होते. पण आप्पांनी कधी कुणालाही कोणत्याही गोष्टीची बळजबरी केली नाही. अनाथ आश्रमातून मोठे झालेले निलेश, प्रतीक दोघेही आता नोकरी करतात. मध्ये मध्ये येऊन आश्रमाला भेट देतात. येताना मुलांसाठी खाऊ खेळणी आणतात, पुस्तकं घेऊन येतात. आपापल्या परीने आश्रमाची जबाबदारी घेतात. पण ते आपापल्या संसारात व्यस्त आहेत. आश्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणं त्यांना शक्य नाही हे सुद्धा आप्पांना माहीत आहे. बाकी जबाबदारी घेणारं उरलंच कोण? मधुरा होती, पण गेल्या महिन्यात आप्पांनी तिचंही लग्न करून दिलं होतं. मधुरा होती तो आप्पांना मोठा आधार होता. हिरिरीने ती आश्रमाची सगळी जबाबदारी सांभाळत होती. आश्रमातल्या मुलांच्या जेवणापासून शिक्षणापर्यंत सगळीकडे तिचं लक्ष होतं. आश्रम फार काही मोठा नव्हता. एखाद्या मोठ्या कुटुंबा एवढाच आश्रम असेल. कच्ची बच्ची मिळून 10-12 मुलं. त्यातल्या 1-2 दत्तक घ्यायला सुद्धा काही पालक तयार झाले होते. पण जोपर्यंत व्यवस्थित खात्री होत नाही तोपर्यंत त्या मुलांना असंच कुणाकडे तरी सुपूर्त करायची आप्पांना हिंमत होत नव्हती. खरं तर मधुराच्या लग्नाच्या वेळेसुद्धा आप्पांना खूप टेन्शन आलं होतं. मधुरा इथे आली होती तेव्हा अवघी 12 वर्षांची होती. वडील दारूच्या व्यसनापायी घर सोडून गेलेले आणि आई दुसऱ्याच कुणाबरोबर तरी पळून गेलेली. काका काकूंकडे राहत होती, पण त्यांनी एवढा छळ केला की मग घर सोडून ती देवळात जाऊन बसली. तिथेच आप्पांनी तिला पाहिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग त्यांच्या मायेचा हात तिच्या डोक्यावर कायमचाच राहिला. त्या गोष्टीला आता 10-12 वर्ष उलटून गेली होती. मधुरा MA झाली. एका शाळेत नोकरीला लागली. पूर्वीपासूनच ती चुणचुणीत आणि हुशार होती. ही मुलगी एखाद्या चांगल्या कुटुंबात वाढली असती तर तिला एखादं चांगलं स्थळ आलं असतं असं आप्पांना नेहमी वाटायचं. पण अनाथ मुलींशी कोण लग्न करणार? मधुराला खरं तर लग्न करायचंच नव्हतं. पण आप्पांनी समजावलं, बेटा आयुष्य एवढं सोपं नसतं. कुणाची साथ सोबत असेल तर दुःख कमी होतं, सुख वाढतं. शिवाय आश्रमात असं किती दिवस राहणार आणि कुणाच्या भरवशावर? अगं मी आज आहे उद्या नाही. पाटलांनी सांगितलेलं स्थळ चांगलं आहे, सधन आहे. प्रॉब्लेम फक्त एकच की मुलगा विधूर आहे. पण बेटा
आपल्या अनाथपणाला कुठेतरी तडजोड करावीच लागणार ना. ती लागली नसती तर मला जास्त आनंद झाला असता. पण मी हयात असेपर्यंत तुझं लग्न लावून द्यावं आणि तू आनंदाने संसार करावा अशीच माझी इच्छा आहे. पाटील काही चुकीचं सुचवणार नाहीत असं म्हणून आप्पांनी तिला समजावलं होतं. मग बघण्याचा कार्यक्रम झाला. नाकी डोळी छान असलेल्या मधुराला शिवराज गायधनींनी पसंत केलं. मधुरासुद्धा फार काही मोठी नव्हती. माणसांची पारख करण्या इतपत नक्कीच नव्हती. एक दोनदा भेट झाली. सासूबाईंनी प्रेमाने जवळ घेतलं. धाकटी नणंद होती, ती जरा स्मार्ट वाटली. लग्न साधेपणाने पार पडलं. कोर्ट मॅरेज झालं. कोर्ट मॅरेजचा आग्रह मात्र आप्पांचा होता. अनाथ आश्रम सांभाळताना सगळ्या गोष्टी कायद्यानेच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा कटाक्ष असायचा. मधुरा लग्न होऊन त्या घरी गेली. आप्पांचे संस्कार चांगले होते. बाकी जेवण कसं करायचं, घर नीटनेटकं कसं ठेवायचं हे तिचं तीच शिकली होती. पण 4 दिवस बरे गेले आणि मग त्या घरातल्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. तुझ्या हाताला चव नाही, तुला घर नीट सांभाळता येत नाही, साफसफाई कशी करतात हे सुद्धा समजत नाही असं बोलून या न त्या प्रकारे तिचा आत्मविश्वास तोडायचा फोडायचा प्रयत्न त्यांनी केला. छोट्या मोठ्या कारणांवरून सासरे कटकट करू लागले, ओरडू लागले. सासूबाई धारेवर धरू लागल्या. एवढंच काय तर धाकटी नणंदसुद्धा वहिनीची अक्कल काढू लागली. धाकटी असूनसुद्धा तिने कधी वहिनी म्हणून हाक मारली नाही. ती मधुरा अशीच हाक मारायची. सुरुवातीला तर मधुरा दबून राहिली. नवीन घर आहे, एकमेकांचे स्वभाव समजायला थोडा वेळ द्यायला हवा असं तिला वाटलं. पण या लोकांची मनमानी काही केल्या कमी होईना. मग तिने उत्तराला प्रत्युत्तर द्यायचं असं ठरवलं. लहानपणापासूनच परिस्थितीचे चटके सोसले होते. अनेक कठीण प्रसंगातून ती गेली होती. लहानपणीच जबाबदारीचं ओझं आलं होतं. खूप संघर्ष केला होता. या सगळ्यात जमेची बाजू एवढीच की आप्पांच्या प्रेमाचा, मायेचा, आशीर्वादाचा हात डोक्यावर कायम होता. काहीही कठीण प्रसंग आला तर तो सोडवायला आप्पा सोबत असायचे. पण आता या घडीला आप्पा तिच्याबरोबर नव्हते. लग्न करून ती दुसऱ्या गावी, दुसऱ्या कुटुंबात आली होती. वेगळ्या माणसांबरोबर राहत होती. आता ही लढाई तिलाच लढायची होती. या माणसांना नेमकं हवंय तरी काय? याने माझ्याशी का लग्न केलं? शिवराज यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू कसा झाला? हे सगळे प्रश्न तिला आता पडू लागले होते. पाटलांनी आप्पांना सांगितलं होतं की शिवराज निर्व्यसनी आहेत. पण इथे तर सगळी वेगळीच परिस्थिती आहे. रोज रात्री ते दारू पिऊन येतात. आल्यावर काही बाही बरळतात. अशाच एका रात्री शिवराज दारू पिऊन आला. मधुराने जेवण हवं का म्हणून विचारलं, पण त्याने उलट तिला मारायलाच सुरुवात केली. त्यावेळेस मात्र तिने चांगलाच दणका दाखवला. तिने शिवराजला सरळ खोलीत ढकलून दिलं. नशेत असलेला शिवराज धडपडला, भडकला. पुन्हा चवताळून तिच्या अंगावर गेला. तिने हुशारीनेच त्याला आत ढकललं आणि दरवाजा ओढून बाहेरून कडी लावून घेतली. तो आत बडबडत राहिला. तुला मी सोडणार नाही. त्या मालिनीला मारून टाकलं ना, तसंच तुला मारून टाकेन. तो अर्वाच्य शिव्या द्यायचा, घाणेरडं बोलायचा. हे सगळं मधुराला माहीत होतं. पण आज त्याच्या तोंडून अशी गोष्ट बाहेर पडली होती की ज्याची तिने कल्पना केली नव्हती. मालिनी म्हणजे त्याची पहिली बायको. खरंच का यांनी मालिनीला मारलं असेल? शक्यता नाकारता येत नाही. पण का मारलं असेल? यांची नेमकी अपेक्षा तरी काय आहे? रात्री ती खोलीच्या बाहेर तशीच बसून राहिली. घर मोठं होतं. सासू सासरे त्यांच्या खोलीत, नणंद तिच्या खोलीत. रात्री काय झालं कुणालाच पत्ता लागला नाही. सकाळी जेव्हा शिवराजला जाग आली तेव्हा त्याने दरवाजा उघडला. त्याला रात्रीचं काही आठवत नव्हतं. रागानेच त्याने विचारलं, तू बाहेर कशी? त्यानेही आतून दरवाजा लावून घेतलाच होता म्हणून तिनेही थाप ठोकून दिली. अहो, काल तुम्हाला दारू जास्त झाली होती तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढलं आणि आतून दरवाजा लावून घेतलात म्हणून मी बाहेर बसून राहिले. तिला वाटलं होतं की याला काहीतरी पश्चाताप होईल. पण तसं काही घडलं नाही. तिच्या उत्तराचा शिवरामला काडी मात्र फरक पडला नाही. माझ्यासाठी चहा करून आण जा, असं म्हणत तो सरळ अंघोळीला निघून गेला. मधुराने सगळ्यांसाठी चहाचं आधण ठेवलं. पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली की आपण समजतो तेवढं हे प्रकरण साधं आणि सरळ सोपं नाही. नक्की इथे काय घडलंय, काय घडतंय याचा छडा लावलाच पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने तिने कमरेला पदर खोचला होता. पण आता एक एक पाऊल हुशारीने उचलावं लागणार होतं. सासूबाई किचनमध्ये आल्या त्या तोंड फुगवतच, नाश्त्याला शेंगदाणे घालून पोहे कर,
दुपारी चिकनचा रस्सा हवा, त्यासोबत भाकऱ्या कर, अशी ऑर्डर करून पुन्हा निघून गेल्या. घरात 2 गाड्या होत्या, पण तिला मार्केटला जायचं असेल तर तिला पायीच जावं लागायचं. ती घरात आल्यापासून कामवाल्या बाईलासुद्धा काढून टाकलं होतं या लोकांनी. तिला खरं तर नोकरी करायची होती, पण या लोकांनी जबरदस्तीने तिची शाळा सोडायला लावली. त्याने ती फार दुःखी झाली होती. आप्पांना त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढा त्रास ती सहन करत राहिली. पण आता तिला सगळ्यांनाच चांगला धडा शिकवायचा होता. पण त्यासाठी एक एक पाऊल जपून टाकावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशीसुद्धा शिवराज नेहमीप्रमाणे दारू पिऊनच आला. पण यावेळेस तिने मनाशी काहीतरी ठरवलं होतं. ती त्याच्याशी प्रेमाने बोलली, तुमच्यासारखा नवरा मिळाला हे माझं भाग्य, नाहीतर माझ्यासारख्या अनाथ मुलीशी कोणी लग्न केलं असतं. मला खूप वाटतं हो, तुमच्यासाठी मी काहीतरी करावं. पण खरं सांगू का, माझ्या हातात काही नाही. पण लवकरच मी आप्पांशी बोलणार आहे. त्यांना सांगणार आहे की ती जमीन माझ्या नावावर करून द्या, म्हणजे आपला संसार आणखीन सुखाचा होईल. बोलता बोलता तिने त्याचा हात हातात घेतला. शिवराज पाघळला. त्याने पण मग तिच्या खांद्यावर हात टाकला. खरं सांगू, माझ्या बापाकडे चिक्कार पैसा आहे. अडलेल्या नडलेल्या शेतकऱ्यांना व्याजाने पैसा देतो तो. पैशाची तशी गरज नाही आम्हाला. त्याचे खांदे थोपटत मग ती आणखीनच कौतुक करू लागली. खरंच किती पुण्याचं काम आहे ना हे. पण ते भिकारी शेतकरी आधीच नडलेले, ते पैसे परत करतात का हो, तिने विचारलं. छे, कुठले? पण माझा बाप हुशार आहे. पैशाच्या बदल्यात त्यांच्या जमिनी हिसकावून घेतो. अगं हा बंगला, गाड्या, माझी छान चौकी अशीच का पुरी होणार आहे? अकराळ विकरळ हसत तो म्हणाला. ऐका ना, आपण सुद्धा कुठेतरी फिरायला जाऊया ना. मुद्दाम लढीवाळपणे ती त्याच्या जवळ जाऊन बसली. जाऊया जाऊया, पण त्यासाठी तू सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना. अगं तू सुद्धा पैसे घेऊन आली पाहिजेस. गंगा कशी वाहती राहिली पाहिजे. साठवलेल्या तळ्यातून फार उपसा काढता येत नाही. मग ते तळं कधीतरी संपेलच ना. म्हणून तुला सांगतोय, त्या जमिनीवर हक्क माग. मोक्याच्या ठिकाणी जमीन आहे ती. एकदा का पैसे हातात आले की मग आपण जाऊ फिरायला. मग मात्र त्याचा आवाज हळूहळू जड होत गेला. तुम्ही केवढे चांगला आहात. मला तर कळतच नाही, त्या बावळट मालिनीला कसली दुर्बुद्धी झाली आणि तिने आत्महत्या केली. तिने थोडे आपल्या वडिलांकडून पैसे आणले असते तर तिलाही मजा करता आली असती, भाबडेपणाने ती म्हणाली. तेही खरंच, पण तिचा बाप अगदीच भिकारी होता. मुलीला इतकं मारलं झोडलं तरी 4 आणे निघाले नाही त्याच्याकडून. तरी आई म्हणाली होती, हिला देऊ विहिरीत ढकलून, मग आपला मार्ग मोकळा. पण त्या आधीच आमच्या माराला कंटाळून तिनेच विहिरीत जीव दिला. आणि पुन्हा एकदा तो अकराळ विकराळ हसला. सत्य बाहेर पडलं होतं आणि मोबाईलच्या फ्रेममध्ये रेकॉर्ड झालं होतं. त्यांचे खरे रंग तिला आज समजले होते. पण तिने कोणत्याही गोष्टीची घाई केली नाही. निरागसपणे ती घरात वावरत राहिली. मला थोडा वेळ द्या, सध्या आप्पांची तब्येत ठीक नाही. काही दिवसातच मी त्यांच्याकडे जमिनीचा विषय काढेन, असं म्हणत तिने थोडा वेळ काढला. सासूबाईंची मर्जी संपादन केली. तिजोरीच्या चाव्या कुठे ठेवल्या जातात हे पाहून घेतलं. शिवराजला तर तिने पूर्णपणे विश्वासात घेतलं होतं. एक दिवस कोणीही घरी नाही पाहून त्यातले सगळे पेपर्स तिने जाळून टाकले. सासऱ्यांची काळी कृत्य तिला समजली होती. त्यांच्याविरुद्ध काही पुरावे मिळाले होते, ते सुद्धा तिने जमा करून ठेवले. हे सगळं करताना तिने गावच्या पाटलांची मदत घेतली. पाटलांनी सुद्धा खूप मदत केली. तिला माहीत होतं पाटील काका चांगले आहेत. या माणसांबद्दल त्यांना तेवढी कल्पना नसणार, म्हणूनच त्यांनी चांगलेपणाने हे स्थळ सुचवलं असणार. आपल्यामुळे मधुराचं नुकसान झालं याची खंत पाटील काकांना होतीच. सर्वतोपरी मधुराला मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. इन्स्पेक्टर रोकडेंची गाठ घालून दिली. त्या अनुषंगाने इन्स्पेक्टर रोकडेंची सुद्धा मदत झाली. पण या लोकांना जेलमध्ये टाकायला एवढेच पुरावे पुरेसे नाही. असं असलं तरी त्यांचा कारभार रोखणं सुद्धा जरुरी होतं. त्यांच्या विरुद्धचे पुरावे जमा केले होते. त्यातले काही पेपर्स, शिवराजचा तो व्हिडिओ सगळं तिने पाटलांना फॉरवर्ड करून ठेवलं होतं. आणि मगच तिने या सगळ्यांचं पितळ उघडं पाडायचं असं ठरवलं. एके दिवशी अशाच कोणत्या तरी कारणावरून सासूबाई तिच्यावर हात उगारू लागल्या. पुन्हा पुन्हा त्या जमिनीचा विषय काढून पैशाची मागणी करू लागल्या. तेव्हा तिने त्यांच्या पापांचा पाढा वाचायला सुरुवात केली. शिवराजचे सगळे गुन्हे मान्य केल्याचा व्हिडिओ जेव्हा तिने सगळ्यांना दाखवला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला.
सासूबाई रागानेच तिच्या अंगावर धावून गेल्या. पण आता ती कुणालाच जुमानणार नव्हती. तिने तिथल्या तिथेच त्यांचा हात पिरघळला. तिचा तो अवतार पाहून नणंद आणि सासरेसुद्धा घाबरले. सासऱ्यांकडे पाहत ती म्हणाली, तुमच्यासुद्धा पापाचा घडा भरला आहे. जमिनीचे सगळे पेपर्स जे तुम्ही गरीब शेतकऱ्यांना लुबाडून बनवले होते ते मी केव्हाच जाळून टाकले. खोटेपणाच्या आधारावर उभारलेली तुमची ही श्रीमंती सत्ता लवकरच ढासळणार आहे. पण तरीही सुधारायची एक संधी मी देते तुम्हाला. पुन्हा असली पापं करू नका. नाहीतर तुमच्या लेकाने सगळे गुन्हे मान्य केलेलीच आहेत. सगळेजण तुरुंगात खडी फोडायला जाल. त्या दिवसापासून घरचं चित्र पूर्ण पलटलं. नाईलाजाने जबरदस्तीने का होईना सगळेजण तिला दबून राहू लागले. सासूबाई खोटेपणाने का होईना तिच्याशी चांगलं बोलत होत्या. नवरा तिला वचकून होता. सासरे काही बोलत नव्हते, पण आता कोणत्याही प्रकारचा दबाव देखील टाकत नव्हते. सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या घडत होत्या. पण तिला मात्र एका गोष्टीची चिंता भेडसावत होती. ती म्हणजे सासरे तिच्या विरुद्ध काही ना काहीतरी कट करत होते अशी तिला कुणकुण लागली होती. हा माणूस गप्प राहणार नाही. आपल्या विरुद्ध कट कारस्थान करता करता आपलं आयुष्य संपवायला सुद्धा ही माणसं मागे पुढे पाहणार नाहीत याची तिला कल्पना आली होती. सतत अलर्ट राहणं, कोण आपल्या विरुद्ध काय प्लॅन करतायत याचा विचार करत राहणं, या सगळ्या नेगेटिव्ह गोष्टींचा तिला उबग आला होता. या माणसांना सुधारवण्यासाठी, यांचा बदला घेण्यासाठी आपला जन्म निश्चितच झाला नाही असं तिला वाटू लागलं होतं. मग त्याच क्षणी तिने घर सोडायचा निर्णय घेतला. बॅग घेऊन ती सरळ आश्रमात निघून आली. तिला असं अचानक आलेलं पाहून आप्पांना आनंद झाला. पण लगेच मनात शंकेची पाल चुकचुकली. अगं मधू, अशी अचानक कशी काय? आणि जावई बापू कुठे आहेत? दरवाजाच्या बाहेर पाहत आप्पांनी विचारलं. आप्पा, मी कायमचं घर सोडून आले. ती असं म्हणताच आप्पांना जरा धक्काच बसला. पण मधुरा सारासार विचार करणारी मुलगी होती. ज्या अर्थी एवढा मोठा निर्णय तिने घेतला त्या अर्थी नक्कीच तसंच काहीतरी कारण असणार हे आप्पांना पक्क ठाऊक होतं. बस, आधी तू बैस इथे, मी तुझ्यासाठी चहा टाकतो, मग आपण बोलू, असं म्हणत आप्पा आत गेले. तीही त्यांच्या मागून स्वयंपाकघरात गेली. राहू दे आप्पा, करते मी, असं म्हणत तिने चहा टाकला. चहाचे 2 कप घेऊन दोघेही अंगणात बसले. आप्पा, योगिताची शाळा कशी चालू आहे? विषय बदलत तिने विचारलं. छान. आणि सखू कॉलेजला जाते की नाही? गणूची चित्रकला काय म्हणते? इंटरमिजिएटच्या परीक्षेला बसणार ना यावेळेस तो? तिने विचारलं. एका मागोमाग एक ती प्रश्न विचारत होती. मधू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नेमकं काय घडलंय? चहाचा कप खाली ठेवत आप्पांनी विचारलं. तीही मग थोडा वेळ शांत राहिली. काय सांगू आप्पा, माझ्या सासरची मंडळी चांगली माणसं नाहीत. शिवराज रोज दारू पितो. सासू सासरेसुद्धा सतत मला घालून पाडून बोलतात. सासूबाईंनी हात उचलायचा सुद्धा प्रयत्न केला. नणंद माझ्यापेक्षा लहान, पण सतत अपमान करत असते. आप्पा, तुमचे संस्कार चांगले म्हणून जेवढं जमेल तेवढं मी सहन केलं. पण माझ्या सहनशक्तीच्या मर्यादा आता संपल्यात. सहनशक्ती आणि लाचारी यामध्ये एक फार बारीक रेघ असते. माणसाने सहनशील जरूर असावं, पण लाचार असू नये असं तुम्हीच म्हणता ना. एखाद्या गुलामाला राबवावं अशी कामं ते माझ्याकडून करून घेतात. 2 चांगले प्रेमाचे कौतुकाचे शब्द नाहीत. अर्थात त्यांच्या कौतुकावर आणि प्रेमावर माझं आयुष्य आणि निर्णय केव्हाच अवलंबून नव्हता. काहीतरी चांगलं घडेल असा विचार करत जमेल तेवढं मी सहन केलं. पण ती माणसं एवढी वाईट आहेत की आता माझ्या जीवालाच तिकडे धोका आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी तिथून बाहेर पडले. त्या लोकांना सुधारवण्याचा प्रयत्न केला. अगदी इथपर्यंत की घरातली सगळी सूत्रं माझ्या हातात आली होती. पण आता खरं सांगायचं तर माझं आयुष्य त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी नाही. त्यांची चौकीदारी करण्यात मला काहीच रस वाटत नाही. त्यांना सुधारवण्यासाठी मी माझं आयुष्य का फुकट घालू आप्पा? माणसं म्हणायच्या सुद्धा लायकीची नाहीत ती लोकं. पहिल्या सुनेला त्यांनी खूप त्रास दिला. शिवराजच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या नव्हती केली आप्पा. या लोकांनी हुंड्यासाठी तिला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं होतं. थोडक्यात यांनीच तिला ठार केलं होतं, मारलं होतं. आणि आता माझ्यावर सुद्धा तसंच प्रेशर टाकतायत ते. त्यांचे कारनामे असे आहेत की कोणत्याही सधन घरातील मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली नसती. म्हणून माझ्यासारख्या अनाथ मुलीशी त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यांना वाटलेलं माझा कोणी वाली नाही. मी गरीब अनाथ बिचारी आहे, लाचार आहे.
पण त्यांना कल्पना नव्हती की ज्यांना ते कमकुवत दोरी समजतायत ती दोरी नाही तर दोरखंड आहे. वेळ आली तर तोच दोरखंड त्यांचा गळा आवळायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. माझ्यावर दबाव टाकतायत की आप्पांच्या अनाथ आश्रमाच्या जागेवर तू मालकी हक्क माग, त्यातला हिस्सा माग. आता अशा हपापलेल्या माणसांना काय बोलावं आप्पा? जी जागा माझी नाही त्याचा हिस्सा मी कसा मागणार? आणि मुळात यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी का मागणार? त्या सगळ्यांना दरडावून सांगितलं मग, तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तिथे मी राहू शकले असते, पण आता त्यांच्या कटकारस्थानाचा मला कंटाळा आलाय म्हणून घर सोडलं. तुम्हाला माझा काही त्रास नाही ना आप्पा? धडाधड तिने आपल्या मनातलं सांगून टाकलं होतं. आप्पांना वाईट वाटलं, दुःख झालं. अरे अरे, मला तुझा त्रास का असेल बेटा? पण ती मंडळी अशी होती याची मला जराही कल्पना नव्हती गं. मी पाटलांवर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि माझ्या चुकीच्या निर्णयामुळे तुझं आयुष्य मात्र नासलं. लेकीचा बापाला कधीतरी त्रास होतो का? विश्वास ठेव पोरी. हे लग्न लावून दिलं तेव्हा मनात फक्त तुझ्या भल्याचाच विचार होता. अजूनही मी म्हणतो, ती माणसं तुला सुखाने नांदवत असतील तर आश्रमाची नाही, पण माझ्या घराची अर्धी जागा विकून मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे. शेवटी माझं जे आहे ते तुम्हा सगळ्यांचं आहे. भावनेच्या भरात आप्पा बोलून गेले. आप्पा, काय बोलताय? तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून तुम्ही एवढी मोठी गोष्ट बोलून गेलात. अहो, माझ्या सख्ख्या आईबापाने मला वाळीत टाकलं तेव्हा तुम्ही आधार दिलात. आम्हा सगळ्यांचेच तुम्ही मायबाप झालात. आता ज्या वृक्षाने आयुष्यभर सावली धरली त्याच्या फांद्या कापण्या इतपत आम्ही स्वार्थी नाही आप्पा. मुळात या कशावरही कायदेशीर हक्क नाही आमचा. आणि समजा जरी तो असला असता तरी या अशा लोकांच्या घशात आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे घालण्या इतपत आपण लाचार होऊ नये असं मला वाटतं. हा संसार त्यांच्या अप्पलपोटेपणावर पैशाच्या हावेवर टिकणार असेल तर मला हा संसार नको. तो मोडल्याचं दुःख तर नाहीच, उलट अशा माणसांबरोबर आपण आयुष्य फुकट घालवलं याचा पश्चाताप तरी निश्चित होणार नाही. माझी अजिबात काळजी करू नका. कोणत्याही गोष्टीचं मला दुःख नाही की पश्चाताप नाही, ती खंबीरपणे म्हणाली. तसा आप्पांनाही थोडा धीर आला. पण बेटा, मग नेमकं या नात्याबद्दल तू काय ठरवलंयस? आप्पांनी भीत भीत विचारलं. खरं सांगू आप्पा, सध्या काहीही ठरवलेलं नाही, पण जेव्हा कधी ठरवेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच सांगेन, शांतपणे हसत ती म्हणाली. आप्पांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. बरं आप्पा, खूप कामं पडली आहेत. संक्रांत येते ना, मुलांसाठी थोडे लाडू करायला हवेत आणि विचार करते की माझी जुनी शाळा पुन्हा जॉईन करीन, ती म्हणाली. हो, नक्की कर. माणसाने नेहमी मन कशात तरी गुंतवून ठेवायला हवं, आप्पा म्हणाले. ती उठणार तेवढ्यात आप्पांना काहीतरी आठवलं. तुला बानवडी गावचे सरपंच आठवतात का गं? आप्पांनी विचारलं. हो, गजानन अहिरे ना, तिने चटकन विचारलं. हो हो, तेच. त्यांनी एक संकल्पना आणली होती. अगं, ते म्हणत होते की आता तुमचं वय झालं आहे, शिवाय आश्रमाची पडझडसुद्धा झाली. आश्रम फार लहान आहे म्हणून फार लोकांची व्यवस्था नीट होत नाही. त्यांच्या मनात होतं की या जमिनीवर एक 4 मजली इमारत बांधावी. खालचे 2 मजले व्यावसायिकांना द्यावेत, वरती 2 मजल्यावर आश्रमाची व्यवस्था करावी. म्हणजे जागेचा उपयोगसुद्धा होईल आणि बऱ्याच अनाथ मुलांना त्याचा फायदासुद्धा होईल. शिवाय उरलेल्या जागेत एक शाळासुद्धा बांधून घेऊ, म्हणजे या मुलांना तिथेच शिकता येईल, आप्पा म्हणाले. फारच छान कल्पना आहे आप्पा. आणि गजानन काका स्वभावाने सुद्धा प्रेमळ आणि प्रामाणिक आहेत. पण हे सगळं जमायचं कसं? एवढे पैसे कुठून आणायचे? काळजीने मधुराने विचारलं. अगं, त्याची काळजी आपण करायची गरज नाही. त्यांचा मुलगा मोठा बिल्डर आहे. सगळी कल्पना त्याचीच आहे. उद्या परवा मुलाला घेऊन ते भेटायला येणारच आहेत. मला एकट्याला या सगळ्या गोष्टींचं दडपण येत होतं. आता तू आली आहेस ना, मग दोघं मिळून या प्रस्तावाचा विचार करू. आप्पांनी सांगितलेल्या कल्पनेचा विचार करूनच मधुराला खूप आनंद झाला होता. जर आश्रम मोठा झाला तर अनेक गरीब मजुरांच्या मुलांची सोय तिथे होईल. त्यांना तिथल्या शाळेत शिकता येईल. या विचारानेच ती आनंदी झाली. 2 दिवसांनी गजानन काका आपल्या मुलासोबत प्रतापसोबत तिथे आले. त्यांनी आश्रमाची जागा पाहिली. याआधी काका एकटेच येऊन गेले होते. मुलाला जागा खूप आवडली. स्वतः अहिरे काका समाजसेवक होते, त्यामुळे मुलावरही तसेच संस्कार केले होते. बोलताना सुद्धा तो अतिशय नरमाईने आणि आदरपूर्वक बोलत होता. मधुराची आणि त्याची ओळख करून देताना आप्पा म्हणाले होते.
मधुराची आणि त्याची ओळख करून देताना आप्पा म्हणाले होते की आमची मधुरा खूप हुशार आहे. आश्रम अगदी छानरित्या सांभाळते. ती ज्या प्रकारे सूचना देत होती त्यावरून तिच्या हुशारीची चुणूक सगळ्यांनाच दिसली होती. आश्रमासाठी तिची असलेली कळकळ तिच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती. प्रताप तिच्यावर खूप इम्प्रेस झाला होता. कामाच्या निमित्ताने दोघांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. लवकरच नवीन आश्रमाच्या बांधकामाची सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं. एक दिवस ते दोघे जुन्या आश्रमात नवीन आश्रमाचा प्लॅन काय करायचा, कसा करायचा याबाबत चर्चा करत होते. तेव्हाच नेमका तिथे शिवराज धडकला. प्रतापला पाहून तो काहीबाही बडबडू लागला. माझ्या मागे या सगळ्या गोष्टी तू करत होतीस होय? या गोष्टी करायच्या होत्या म्हणून तू घर सोडून आलीस. ही सगळी थेरं कधीपासून चालली आहेत वगैरे वगैरे तो बडबडू लागला. प्रतापला खरं तर त्याचा खूप राग आला होता. आप्पांनी मधुराबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, शिवराजबद्दल सगळं सांगितलं होतं. एवढ्या चांगल्या मुलीचं आयुष्य खराब करणाऱ्या माणसाचा, शिवराजचा, त्याला तेव्हाही तेवढाच राग आला होता. शिवराज त्याच्या 2 झापडांचाही नव्हता. शिवराज अर्वाच्य बोलत आहे पाहून प्रताप भडकला. रागानेच गप्प रहा असं सांगितलं. मधुरा मात्र शांत होती. प्रताप भडकला पाहून शिवराजला अधिकच जोर चढला. तो मधुराला धमकी देऊ लागला. मी तुला सोडणार नाही. तू मागितलास तरी मी तुला घटस्फोट देणार नाही. तुला याच्याशी लग्न करायचं असेल ना? बघ कसा अडकवतो तुला. अशा काहीशा धमकी देऊ लागला. मधुरा उठली. तेवढ्यात शांतपणे म्हणाली, शिवराज, बऱ्या बोलाने इथून जाणार आहेस की फरफट तुला बाहेर नेऊ? काही लोकांना शब्दांची भाषा कळत नाही. तसंच तुझं झालंय. तिचं बोलणं ऐकून शिवराज जास्तच चवताळला. तिच्या अंगावर हात टाकणार तेवढ्यात प्रताप पुढे झाला. पण तिनेच त्याचा हात पकडला आणि चांगलाच मुरगळला. पुन्हा पुन्हा त्याच चुका करतोयस तू. पुन्हा त्याच चुका करू नकोस. नाहीतर इथेच सगळ्यांसमोर सगळ्यांबरोबर तुझी धुलाई होईल. पोलिसांची सुद्धा गरज पडणार नाही. तुझ्या काळ्या कर्तुतीचे सगळे पुरावे अगदी सांभाळून ठेवलेत मी. विसरलाच वाटतं. आणि तू मला घटस्फोट देणार नाही ही धमकी तू मला काय देतोस? अरे, माझ्या पायावर जरी लोळण घेतलीस ना तरी लक्षात ठेव, मी तुला कधीही मोकळं करणार नाही. तुलाच मी घटस्फोट देणार नाही. आधीच दोघी जणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलंच आहेस. तुला असं बिनभोबाट सोडलं तर तिसरीचंही आयुष्य उद्ध्वस्त करायला तुम्ही लोक मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे काहीही झालं तरी मीच तुला घटस्फोट देणार नाही. इतक्या सहजासहजी तरी मी तुला मोकळं करणार नाही. तिचं बोलणं ऐकून मग शिवराज चांगलाच सटपटला. खरं तर तिच्यापासून मोकळं व्हावं, घटस्फोटाची मागणीच करायला तो तिथे आला होता. पण ज्या प्रकारे मधुराने इंगा दाखवला होता त्यासमोर आपलं आता काहीच चालणार नाही हे त्या घरच्यांना आणि त्याला पक्क समजून आलं होतं. त्यामुळे तिच्यासोबत घटस्फोट घेऊन पुन्हा एखाद्या गरीब मुलीशी लग्न करता येईल किंवा एखाद्या नडलेल्या बापाकडे हुंड्याची मागणी करता येईल का असाच त्यांचा विचार चालला होता. पण ही म्हणते आता घटस्फोट देणार नाही म्हटल्यावर त्यांच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं गेलं होतं. तो तणतणत निघून गेल्यानंतर मधुराने घोटभर पाणी घेतलं. ती पुन्हा शांत झाली. तिच्या या तटस्थ वागण्याचं प्रतापला खूप आश्चर्य वाटलं. मधुरा, तू ठीक आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. हो, अगदीच, ती म्हणाली. खरं तर आज आपल्याला त्या शहराकडच्या आर्किटेक्टकडे जायचं होतं. त्याने काहीतरी फायनल प्लॅन केला आहे तो पाहायचा होता. पण मला वाटतं आज निश्चितच तू त्या मनस्थितीत नाहीस. आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. सध्या मी येतो, असं म्हणत तो उठू लागला. तेवढ्यात तिने प्रतापला थांबवलं. थांब प्रताप, कोण म्हणतं मी मनस्थितीत नाही? अरे, मी एकदम फ्रेश आणि चांगल्या मूडमध्ये आहे. आपल्या हातात वेळ आहे तसं पटकन जाऊन येऊ. केव्हा निघायचं तेवढं सांग. आणि गाडी तू आणली आहेस की इथून करावी लागेल? तिने विचारलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. खरंच तू ओके आहेस ना? त्याने विचारलं. हो, वाटत नाही आहे का? तिने प्रतिप्रश्न केला. म्हणजे विश्वास वाटत नाही आहे असं म्हणून तो हसू लागला. बरं, मग मी तयार होऊन येते. 5 मिनिटातच येते. तू गाडीत बसलास तरी हरकत नाही, मी आलेच. तिने चटकन तयारी केली. आप्पा देवळात होते. त्यांना घडलेला प्रसंग सांगून आणखीन टेन्शन द्यायचं नव्हतं. म्हणून तिने फक्त मी प्रतापबरोबर शहराकडच्या आर्किटेक्चरला भेटून येते एवढं सांगितलं. लवकर ये हां आणि काळजी घे असं म्हणत आप्पा पुन्हा रामनामात तल्लीन झाले. प्रताप आणि मधुरा दोघांची वाढती मैत्री पाहून आप्पांना पुन्हा एकदा मधुराच्या लग्नाची आशा निर्माण झाली.
लवकरात लवकर मधुराचा डिवोर्स झाला तर ते सगळ्यांच्याच दृष्टीने बरं होतं. तयारी करून चटकन मधुरा प्रतापच्या गाडीत जाऊन बसली. गाडी हायवेला लागली तसा प्रताप थोडा रिलॅक्स झाला. राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का मधुरा, त्याने विचारलं. अरे राग आला तरी तो रेग्युलेट कसा करायचा हे ठाऊक आहे मला, बिनधास्त विचार, हसत ती म्हणाली. तसं आप्पांनी शिवराजबद्दल मला सगळं सांगितलं होतं. आय मीन त्याच्यामुळे तुला कसा मानसिक त्रास झाला, त्याच्या घरातल्यांनी सुद्धा तुझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला, हे सगळं सांगितलं आहे. पण मला खरी कमाल तुझी वाटते. एवढं सगळं सहन करून तू त्यांना चांगलाच धडा शिकवून आलीस. हे सगळं करताना एकटीला तुला भीती वाटली नाही? आणि जेव्हा मनासारखं घडत नव्हतं तेव्हा निमूटपणे तिथे राहिलीस, सहन करत राहिलीस. पण जेव्हा सगळ्या गोष्टी तुझ्या मर्जीप्रमाणे घडल्या तेव्हा मात्र तू निघून इथे आलीस. आणि आता तो शिवराज डिवोर्स द्यायला तयार झाला आहेस तर तू का ताणून धरती आहेस? अगं नको असलेल्या नात्यांमध्ये तू अडकून राहायचा का प्रयत्न करते आहेस? या सगळ्याचा तुला त्रास होत नाही आहे का, त्याने विचारलं. अरे प्रताप, त्रास करून घेतला तरच होतो. आणि आपण काय करतोय हे आपल्याला निश्चित माहीत असलं ना की मग कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायचा प्रश्नच येत नाही. त्या लोकांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा प्रयत्न केला पण मी तो कधी करून घेतला नाही. सगळ्या गोष्टीला वेळच्या वेळेस योग्य तो प्रतिकार करत गेले. सुरुवातीला वाटलं होतं की कदाचित आपण वेगळ्या वातावरणातून आलो आहोत, त्यांचं वातावरण वेगळं आहे म्हणून ॲडजस्टमेंट व्हायला त्रास होतो आहे. पण हळूहळू कळलं की तसं नाही आहे. या माणसांचा स्वभाव असाच आहे. खरं सांगायचं तर त्यांना नेमकं काय हवं आहे हे त्यांना कळत नाही. स्वार्थाने पोळलेली माणसं आहेत ती. शिवराजच्या पहिल्या पत्नीचा मानसिकरित्या त्यांनी छळ केला. तिला आत्महत्या करायला भाग पाडलं. पण थोडक्यात तो तिचा खूनच होता. पुरावे नव्हते म्हणून सुटले, नाहीतर काही खरं नव्हतं त्यांचं. आम्हीसुद्धा फसलोच की. पण मला वाटतं आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्यासाठी नाही पण इतरांच्या भल्यासाठी होत असाव्यात. म्हणजे बघ ना, मी त्या घरात लग्न करून गेले. अगदी नवीन नवीन संसार करायचे दिवस होते ते. पण तो संसार माझ्यासाठी नव्हताच. काहीतरी वेगळंच कार्य माझ्या हातून घडायचं होतं. तिथे बरेच गैरव्यवहार चालले होते. मी मध्ये पडले आणि तिथले सगळे गैरव्यवहार थांबवले. हे लोक गरीब शेतकऱ्यांना लुबाडून व्याजाने पैसे देत होते. त्यांच्या जमिनी हडप करायचा प्लॅन होता यांचा. माझ्या लक्षात येताच मी खूप प्रयत्न केले. त्या सगळ्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या. पण त्याचा मलाही त्रास झाला. मला जीवे मारायची धमकी दिली सासऱ्यांनी. पण सुदैवाने त्यावेळेस आमच्या गावच्या पाटलांची खूप मदत झाली. त्यांनी ओळखीने पोलिसांची मदत पाठवली. केस समजावून रफादफा झाली असली तरी त्यांना अद्दल मात्र निश्चितच घडली होती. त्यांच्या विरुद्ध पुरावे मी गोळा केलेच होते. त्यामुळे सगळा कारभारही माझ्याच ताब्यात होता. गावातल्या लोकांसाठी मी काही सुधारणा करून दिल्या होत्या. गावचे लोक खुश होते. ताई, निवडणुकीला तुम्हीच उभा राहा असा आग्रह करत होते. खरं सांगायचं तर प्रताप, निवडणुकीला उभे राहिले असते तर मी नक्कीच जिंकून आले असते, ठाऊक होतं मला. पण मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. त्या घरात मी कधी रमलेच नाही. मला असं वाटतं हे गेले काही महिने फक्त त्या लोकांना सुधारवण्यासाठी मी तिथे गेले असणार. हाच कदाचित त्यांच्या आयुष्यातील माझा रोल होता. आप्पांना माझ्याबद्दल वाईट वाटतं. त्यांना वाटतं माझं नुकसान झालं. पण तसं नाही आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सगळं अवलंबून असतं. मेणबत्ती प्रकाश देते तो स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. पण त्यासाठी तिला मात्र जळावं लागतं. तसंच अगरबत्ती सुवास देते तो इतरांसाठी, तिलाही तसंच जळावं लागतं. खरं तर तोच त्यांच्या आयुष्याचा हेतू असतो. त्यात शोक करण्यासारखं, दुःख वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. आयुष्याचा हेतू एकदा क्लिअर झाला ना की मग मला आयुष्याकडून सुख पाहिजे किंवा मला इतर कुणाकडून तरी सुख पाहिजे हा विचार उरतच नाही. उलट मलाच इतरांना कसं सुखी करता येईल, त्यांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ॲड करता येईल याचा विचार चालू होतो. आणि तेच आपलं लाईफ पर्पज होऊन जातं. दुःखाचं म्हणशील तर हे दुःख माझ्यासमोर काही नाही. मुळात जन्मापासूनच मी अशी कितीतरी दुःख फेस केली आहेत. आईबाबांचं वेगळं होणं, त्यांनी मला सोडून जाणं, काका काकींनी दिलेला त्रास, पैसे नसताना पूर्ण केलेलं शिक्षण, या सगळ्यांनी दुःखाचेच चटके दिले. पण खरं सांगायचं तर त्यामुळेच मी जास्त स्ट्रॉंग झाले. या लोकांना वाटलेलं की ते मला कष्टाचे, दुःखाचे धक्के देतील.
आणि मग मी कोलमडून पडेल, तुटून जाईन. पण बाहेरच्या धक्क्याने तुटणारी मी नाही, कारण मी माझ्या भोवतीचा कठीण परिस्थितीचा कोश तोडायला शिकले आहे. म्हणूनच कदाचित मला त्रास झाला नाही. तिचं बोलणं प्रताप मन लावून ऐकत होता. पण मधुरा, एवढे कष्ट भोगलेस, परिस्थितीचा कोश स्वतःहून तोडताना तुला त्रास झाला नाही? कुठच्याही क्षणी आपण तुटतोय असं वाटलं नाही? विचारताना सुद्धा त्याचा आवाज गदगद झाला होता. क्षणभर तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं. डोळ्यात अश्रूचा एक थेंब आला खरा. लगेचच तो टिपत ती पुन्हा तशीच स्थितप्रज्ञ झाली. प्रताप, अंड्याला बाहेरून फोडलं तर आतला जीव संपून जातो. पण जर आतल्या जीवाने टक्कर देऊन अंड फोडलं तर अंड्यातून एक नवीन जीव जन्माला येतो. परिस्थितीशी लढणारा कणखर जीव बाहेर पडतो. त्याचा नवीन जन्म होतो. इतके टक्के टोणपे खाल्ल्यानंतर मग ठरवलं, आपल्या भोवतालचा हा कोश बाहेरच्या परिस्थितीने फोडून आपल्याला संपवेल अशी परिस्थिती येऊच द्यायची नाही. आतून लढायचं. तो कोश आतून फोडायचा आणि नव्याने जन्माला यायचं. अगदी राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उंच झेप घ्यायची. ती म्हणाली, पण या प्रवासात तुला कुणाची साथ हवी असं वाटत नाही? हळुवारपणे त्याने विचारलं. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, तू शिवराजला डिवोर्स देऊन टाक. कशाला अडकून पडतेस नको त्या नात्यात? हे बघ, मला कळतंय, नातं तोडणं तेवढं सोपं नसतं. पण दुसरं चांगलं नातं जोडण्यासाठी कधीकधी पहिलं नातं तोडावं लागतं. असं म्हणताना त्याने अलगदपणे आपला हात तिच्या हातावर ठेवला होता. तेवढ्यात शांतपणे तिने आपला हात बाजूला घेतला. तुझ्या विषयाचा रोग कळतोय मला प्रताप. शिवराजला डिवोर्स न देण्याचं कारण फक्त एवढंच आहे की डिवोर्स घेतल्यानंतर तो पुन्हा मोकळा होईल. कसंही वागायला, काहीही करायला, अगदी आणखीन एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला. त्याने लग्नाचा खेळ एकदा सोडून दोनदा मांडला. त्या खेळातच त्याला हरताना रडताना पाहायचंय मला. कोणत्याही सूड उगवायच्या भावनेने बोलत नाही मी. पण त्याने त्याच्या पहिल्या बायकोला जो त्रास दिला, मला जो मनस्ताप द्यायचा प्रयत्न केला, त्या सगळ्याचं फळ त्याला भोगायला नको का? याहीपेक्षा जास्त पुन्हा आणखीन असंच पाप त्याने करू नये म्हणून या नात्यात तो कायमचा अडकून राहिला पाहिजे, एखाद्या कैद्यासारखा. म्हणजे पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करायला तो धजावणार नाही. ती खंबीरपणे म्हणाली. अगं पण त्या बेडीत तुझाही हात अडकलाय ना, त्याचं काय? प्रतापने विचारलं. हो, पण ती बेडी मी स्वेच्छेने अडकवून घेतली आहे. कैद्याला आणि कायद्याला एकत्रच राहावं लागतं, ती हसत म्हणाली. मग दोघेही थोडा वेळ शांत झाले. पण मधुरा, या सगळ्याची तू स्वतःला का शिक्षा करून घेते आहेस? याआधी बोललो नाही, पण आता बोलतोय. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. लवकरात लवकर तू ती बेडी तोडून टाक. आपण नवीन बंध जोडूया, प्रताप म्हणाला. खरं सांगू प्रताप, तुझ्या भावनांचा मी आदर करते. शिवराजला डिवोर्स न देण्याचा मी आत्ता जरी निर्णय घेतला असला तरी तो कायम यापुढे तसाच राहील हे मला आत्ताच नाही सांगता येणार. या क्षणाला मला हे योग्य वाटतंय म्हणून मी ते करते. राहता राहिला प्रश्न तुझ्या प्रेमाचा, त्याबद्दल मला कायमच आदर असेल. पण खरं सांगू का, मला आता पुन्हा लग्नाच्या बेडीत नाही अडकायचं. मी म्हटलं ना, मला माझ्या आयुष्याचं ध्येय, पर्पज सापडलंय. मला आपांचा आश्रम सांभाळायचा आहे, तो मोठा करायचा आहे. कित्येक होतकरू गरीब निराधार मुलांना आधार द्यायचा आहे. माझी शक्ती, वेळ, पैसा सगळं आश्रमासाठी वाहून द्यायचं आहे मला. मला क्षमा कर, मला संसारात नाही अडकता येणार, ती म्हणाली. अगं पण हेच काम आपण दोघं मिळून करू ना, माझी तुला मदतच होईल, प्रताप म्हणाला. अरे प्रताप, अशीही तू मदत करत आहेसच की. त्यासाठी आपण लग्न करायची आणि बंधनात अडकायची काहीच गरज नाही. पुन्हा एकदा म्हणते, मला खरंच माफ कर. संसार, लग्न यात मला मुळीच रस नाही. आश्रमातली ही सगळी मुलं माझीच आहेत. मला त्यांच्यावरच माया करायची आहे. त्यांच्या प्रेमात आणखीन कुणी भागीदार नको. प्लीज मला समजून घे. तुला दुखावताना फार वाईट वाटते, कारण तुझ्यासारखी चांगली माणसं जगात फार कमी असतात. पण तुझ्या वाटेवरून तुझ्यासोबत मला नाही रे चालता यायचं. इतर मुलींसारखं लग्न करावं, संसार करावा, मुलांना जन्म द्यावं, सांभाळावं, मजा करावी असं मला कधीच वाटत नव्हतं आणि आत्ताही नाही वाटत आहे. माझं ध्येय वेगळं आहे. मळलेल्या वाटेवरून इतरांसारखं मला नाही चालायचं आहे. माझी तशी इच्छाच नाही. माझी वाट वेगळी आहे, कारण माझं ध्येयच वेगळं आहे. खरंच
माझ्यासाठी नको थांबूस. तू तुझी वाट निवड. तुझ्या वाटेवर साथ देणारी, तुझा हात हातात घेणारी जोडीदार निवड. पण निश्चितच तो हात माझा नसेल एवढं मात्र मी निश्चित सांगू शकते. माझे हात वेगळ्या कामासाठी घडले आहेत. मला आप्पांच्या खांद्यावरची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर समर्थपणे घ्यायची आहे. ज्या आश्रमाने मला मोठं केलं त्या आश्रमाला मोठं करायचं आहे. ज्या आश्रमाने मला घडवलं त्या आश्रमाला घडताना मला पाहायचं आहे. तो घडताना त्याचा एक हिस्सा व्हायचा आहे. एक वेळ अशी होती, आश्रमाची गरज होती. आज आश्रमाला माझी गरज आहे. अनेक अनाथ मुलांना मायेची गरज आहे. त्या सगळ्यांचा आधार वाढवायचा आहे मला. आणि त्या वाटेत मला आता कोणतेच संसाराचे मोहाचे अडथळे नको आहेत. मी पुन्हा एकदा क्षमा मागते. सॉरी प्रताप. प्रतापने तिच्याकडे पाहून मग शांत स्माईल केली. रस्ता संपला होता. शहर लागलं होतं. या क्षणी प्रताप जरी वाट चाचपडत असला तरी मधुराला मात्र तिचं ध्येय आणि तिची पायवाट अगदी स्पष्ट दिसत होती.